आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 87. अर्जुन आणि अक्षया ठरलेल्या वेळेत हॉटेलमधील क्लायंटसोबत लंच आणि बिझनेस मीटिंगसाठी पोहोचले. एका प्रायव्हेट डायनिंग एरियामध्ये सुंदर टेबलचा सेटअप केला होता, ज्यावर वाईन ग्लासेस, फ्रेश फ्लॉवर्स आणि मीटिंगसाठी आवश्यक कागदपत्र नीट मांडली होती. तसं तर तिथलं वातावरण अगदी मूड फ्रेश करणारं असंच होतं, पण अक्षयाचा मूड वेगळा होता आणि आता तिला जबरदस्तीने या मीटिंगला यावं लागलेलं, त्यामुळे ती थोडीशी निरुत्साही होती. काहीच वेळात क्लायंट आला आणि अर्जुनची त्याच्या क्लायंटशी बिझनेस स्ट्रॅटेजीवर चर्चा सुरू झाली. अर्जुन, तुमची कंपनी अवनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने गेल्या वर्षात खूप चांगली प्रगती केली आहे. सुरुवातीलाच क्लायंट म्हणाला, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचायचं असेल तर सोशल मीडिया कॅम्पेनिंगमध्ये अजून इनोव्हेटिव्ह हवे. अर्जुनने शांतपणे ग्रीक सॅलडचा छोटा घास घेत उत्तर दिलं. हो, यू आर राईट. आम्ही ऑलरेडी यावर काम सुरू केलं आहे. माझी टीम यावर्षी नक्की भन्नाट आयडिया सादर करेल. तो अक्षयाकडे पाहत म्हणाला. अक्षया त्याचं बोलणं ऐकत होती, पण तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे बोर होण्याचे भाव होते. ती प्लेटमधील फ्रूटसोबत खेळत राहिलेली आणि क्लायंट व अर्जुनच्या फॉर्मल चर्चेमध्ये नाईलाजाने आणि गरज नसताना सहभागी होत होती. नाही म्हणता म्हणता मीटिंग बराच वेळ लांबली. तिच्या चेहऱ्यावर आता निरुत्साह होता. बोर झालेल्या तिने हॉटेलच्या खिडकीतून बाहेर बघायला सुरुवात केली, जिथं समुद्राचं सुंदर दृश्य दिसत होतं. अनमनाच्या कोपऱ्यात तिला मिस झालेला जेम्स बॉन्ड आयर्लंड दिसत होता. अर्जुनचं लक्ष अधूनमधून अक्षयाकडे जात होतं, जी तिचा वेळ कसाबसा घालवण्याचा प्रयत्न करत होती हे त्यालाही जाणवत होतं. तेव्हा त्याने तिला चर्चेत बोलण्यात गुंतवण्याचा एक प्रयत्न केला. अक्षू, तुला काही आयडिया सुचतात का आपल्या पुढच्या कॅम्पेनसाठी? हो, मी विचार करून नक्की सांगेन एखादी छानशी आयडिया, ती गोडस्मित करत म्हणाली, पण तिचा स्वर अगदी उत्साहशून्य होता. क्लायंटलाही ती उत्सुक नसल्याचं जाणवलं, पण त्याने त्याचं प्रोफेशनल बोलणं चालू ठेवलं आणि तिला म्हणाला, मिस अक्षया, आमच्या टूर प्लॅनिंग कॅम्पेनमध्ये सोशल मीडिया स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे. तुम्ही खूप चांगल्या ॲड्स तयार करता असं ऐकलं आहे मी. हो, थँक्यू. यावेळीही नक्कीच आम्ही आमचं बेस्ट देऊ. तिनं केवळ औपचारिक हसून उत्तर दिलं. मीटिंग संपल्यावर अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. ती खूप शांत आणि थोडी नाराज दिसत होती. अक्षू, आता निघायचं का? अर्जुनने विचारलं. ती गाल फुगवून म्हणाली, काय झालं? आय नो तू बोर झाली आहेस. हो मग काय, अर्धा पाऊण तास म्हणता पूर्ण 2 तास गेलेत मीटिंगमध्ये. लोक किती मस्त एन्जॉय करतात ट्रिपला जाऊन आणि आपण मीटिंग करतोय. ती ओठांचा कोपरा उडवत अजूनही तिची नाराजी दर्शवत म्हणाली, हे अक्षू, मला माहिती आहे आपण आज बाहेर फिरायला जाऊ शकलो नाही, पण आपलं रात्रीसाठी ठरलं आहे ना लक्षात? आणि उद्याही तर आपलं जेम्स बॉन्ड आयर्लंड फिक्स आहे. तो तिला तिचा मूड सुधारण्यासाठी पुन्हा म्हणाला. चला ना, आता निघूया. निदान कालसारखं सायंकाळी बीचवर तरी जाता येईल. जाऊया ना? तो डोळे मिचकावत तिच्या चेहऱ्यावरचे ते नाराजीचे तरीही गोड भाव न्याहत होता. हो, पण कालसारखा कॉल नाही अटेंड करायचे हा तिथं जाऊन, नाहीतर मी बोलणारच नाही आहे, अक्षया म्हणाली. ओके डिअर म्हणत त्याच्याही गालात अगदी घायाळ करणारं स्मित आलं. अन दोघंही तिथून हॉटेल रूमवर जायला निघाले. जाताना कारमध्ये अगदी त्याच्या हाताला विळखा घालून बसलेली ती. त्यालाही तिचं असं वागणं आवडत होतं.
आता तिला नाराज करून चालणार नाही, तसं करायचंही नाही, असं काहीसं मनाशी पक्क करून ते एकदाचे रूमवर पोहोचले. रूमवर पोहोचल्यावर लागलीच तिने त्याचा फोन आधीच घेऊन तिच्या पर्समध्ये ठेवलेला आणि त्याला त्याचा फोन हातात आता रात्री डिनरलाच मिळणार होता. खरं तर शिखरला काही महत्त्वाचं असेल तर कॉल कर असं बोललेला तो. आशा करत होता की काही महत्त्वाचा कॉल येऊच नये. आता विना कामाचं त्याला बोर होत होतं. आता काय करायचंय? 5 वाजायला अजून अवकाश आहे. तोपर्यंत काय बोलूया ना आपण? का फक्त मीटिंगमध्येच बोलायला येतं तुम्हाला? काय हो, माझ्याशी बोलायला शब्द सुचत नाही आहेत का? बोर होतं हो तुम्हाला? अगं असं काही नाही आहे. काय तुझा हा नवरा नेहमी एकटा राहत आलाय, त्यामुळे कामाशिवाय त्याच्याकडे करण्यासारखं असं दुसरं काही नसायचं. मग काम एके काम हेच केलंय मी फक्त वेळ घालवण्यासाठी. त्यामुळे कामाची सवय इतकी लागली आहे ना की बस. मग असं बसून गप्पा मारणं तर बोर होत असेल नाही तुम्हाला? पण मिस्टर अर्जुन, कधी कधी बोलणंही महत्त्वाचं असतं. माणूस करतो त्यामुळे. एखाद्या बीचवर उगवत्या सूर्याच्या साक्षीनं हातात हात घालून चालायचं. कधी निवांत वेळ काढून काहीच न करता फक्त गप्पा मारायच्या असतात. आणि कधी कधी फक्त एकमेकांची सोबतही अनुभवायची असते. यालाच आपल्या माणसासोबत घालवलेला क्वालिटी टाईम म्हणतात. तेव्हा त्याच्या मांडीवर डोकं ठेवून पडली आणि त्याला खरं तर ते आवडलं. तिच्या या कृतीने आत हृदयामध्ये अजीबशी हलचल होऊन गेली होती त्याच्या. तिच्या रेशमी बटांमधून हात फिरवायलाही तो रोखूच शकला नाही स्वतःला. त्याने किंचित तिच्यावर झुकत आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. बरोबर बोलतेस तू अक्षू. मी हे सगळं कधी अनुभवलंच नाही आहे ग. तू शिकव ना मला हे सगळं. हो, म्हणूनच आले ना मग मी तुमच्या आयुष्यात. ती डोळे मिचकावून म्हणाली. तसा तोही समाधानाने हसला. जणू कित्येक दिवसांपासून ती रिकामी जागा अक्षया अगदी सुरेखपणे भरत होती. जणू एखाद्या साध्याशा टिपक्यांच्या रांगोळीत कोणीतरी येऊन रंग भरावेत आणि तिची शोभा वाढवावी. आणि हे जाणवणे इतपत नक्कीच होतं. तिनं तशीच पडलेली राहून त्याच्या हातात हात गुंफले आणि त्याचा एक हात गालाजवळ पकडला आणि त्याला पाहत राहिली. त्याचं लक्ष तिच्याचकडे होतं. काय अशी का पाहत आहेस? काही नाही, असंच. बरं मला सांग, आपण आयर्लंडला गेलो नाही म्हणून किती राग आलाय तुला माझा? राग येण्यापेक्षा वाईट जास्त वाटलं मला. बट ठीक आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही काय मुद्दाम नाही केलं आहे. द्यायचा तिथं वेळ देताय तुम्ही मला, अँड आय एम हॅपी फॉर दॅट. बस ठरलेला प्लॅन रद्द झाला की मला नाही हा आवडत. लक्षात ठेवाल इथून पुढे. हो ठीक आहे, पण मग एक बिझनेसमन यापेक्षा वेगळा असू शकतो का? समजा तू बिझनेस विमेन असतीस आणि माझ्या जागेवर असतीस तर काय केलं असतंस? ऑफकोर्स अर्जुन, मी मीटिंग अटेंड केली असती. हे टोटली अंडरस्टँडेबल आहे. अचानक क्लायंटचा फोन आल्यावर त्याला नाही बोलणं इट्स ॲब्सोल्युटली रॉंग. मी त्यासाठी तुम्हाला थोडीच दोष देते आहे. खरं सांगू, आपण इकडं येतोय म्हटल्यावर तो क्लायंट भेटायला बोलावणार हे मला ऑलरेडी माहिती होतं. म्हणून मी तुला आधीच कल्पना दिलेली की कामसुद्धा असेल. आणि आय स्वेअर अक्षू, मी इथं आल्यापासून फक्त इम्पॉर्टंट कॉल घेतोय. तसं शिखरलाही आधीच बजावलेलं मी. मला माहिती आहे अर्जुन. हो, पण तुम्हा बायकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, मला माहिती आहे. पण एक बिझनेसमनला असं नॉर्मल आयुष्य नसतं. आय होप तू समजून घेशील मला काय म्हणायचं आहे. हो, मला माहिती आहे माझा नवरा खूप मोठा बिझनेसमन आहे. ती हसत म्हणाली. तसा तोही हसला. त्याला काहीतरी अजून सांगायचं होतं. कळतं हो मला तुमचं मन अर्जुन, मी समजू शकते. म्हणून तर तुम्ही आहात तसे मला आवडता. ती असं काही म्हणाली तसं त्याच्या मनाच्या तारा छेडल्या गेल्या. हो, आणि मग आणखी काय आवडतं तुला? म्हणत तिला तो गुदगुल्या करू लागला.
तिच्यासोबत मस्ती करू लागला. एक क्षणाला ते एकमेकांच्या अगदी जवळ होते, अगदी समोरासमोर. तो आता तिच्या डोळ्यात पाहत राहिला होता. इतक्या दिवसात त्याने कधीच असे निवांत क्षण अनुभवले नसावेत. कितीतरी गोष्टी मिस केल्या असतील. कधीतरी शांत बसून आतल्या गाभाऱ्यातही डोकवायचं असतं याचा जणू त्याला विसरच पडलेला. पण तिच्या सहवासात नेमकं तेच तर तो शिकत होता. काहीतरी भरून भेटल्याची भावना होती आत्ता त्याच्या मनात. आणि समोर त्याची अक्षया, अगदी जवळ, केवळ श्वासांच्या अंतरावर. तिच्या गहिऱ्या डोळ्यात काहीतरी भेटलं होतं त्याला, आणि त्या क्षणाला असा कसा जाऊ देणार होता तो. त्या क्षणाला त्याच्या मनात एक अनोखी गोड भावना उमटली होती. त्याने अलगद तिच्या कमरेमध्ये हात घालत तिला आणखी जवळ खेचलं आणि अलगद तिच्या ओठांवर किस केला आणि पुढच्या क्षणाला तिला घट्ट मिठीत ओढलं आणि तिला थोपटत राहिला. त्या क्षणाला तिचेही तर नाजूक हात त्याच्या भोवती लपेटलेले. तिची हळूवार हालचाल चाललेली त्याला स्वतःकडे खेचण्याची, जी त्याच्या हृदयात गोड हलचल निर्माण करत होती. अर्जुनचं मन आज हलक्या गोड जाणीवांनी भरलेलं होतं. अक्षया त्याच्या जीवनात एक नवं पर्व आणत होती. ते पर्व ज्यात प्रेम, आनंद आणि एकमेकांशी संवाद साधणं अधिक महत्त्वाचं असणार होतं. सायंकाळी हलकेच जेवणार होते ते, पण इतक्या उशिरा अक्षयाने त्याच्या हातात फोन दिलेला आणि त्यामुळे काही महत्त्वाचे मेल होते आणि कॉलही होते जे मिस झालेले. तो आता त्यावरच होता. समोर जेवणाची ऑर्डर आलेली, पण तरीही एक बाजूला त्याचं कामच सुरू होतं. अर्जुन, आधी जेवून तर घ्या नीट, मग करा तुम्ही काम. नको म्हणाले का मी? अगं पुन्हा नाही जमणार. रात्री कुठे जाणार आहोत माहिती आहे ना आपण. सो आता जेवता जेवता करून घेतो, ओके? तो तिला म्हणाला आणि आता तिलाच वाईट वाटलं, कारण त्याचं काम त्याला जेवणही करू देत नव्हतं. डिनर होत आलं तेव्हाच त्याला एक कॉल आला. तसा तो उचलून बाजूला गेला. अक्षया तिचं जेवण संपवून त्याची वाट पाहत होती. तो जवळपास 15 मिनिटांनी आला आणि त्यानंतर मात्र ते दोघंही डायरेक्ट रूमवर निघून आले. अर्जुन आणि अक्षया त्यांच्या रूमवर पोहोचले होते. तो जरा गप्पच होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा ताण स्पष्ट दिसत होता, पण तो काही बोलत नव्हता आणि तिला हेच थोडं अजीब वाटत होतं. त्यात त्याचे एक कॉल रूमवर येईपर्यंत चालूच होते. आता कुठे मोबाईल बाजूला ठेवून तो फ्रेश व्हायला गेला. ती त्याचीच वाट पाहत होती. तो काही वेळाने बाहेर येताच ती त्याला म्हणाली, अर्जुन, कॉल होतील ना आजच्या दिवसात? आणि आपण जाणार आहे ना नाईट क्लबला, का तेही कॅन्सल झाले? ती हसत बोलली. हो, तू तयार राहा, मी माझे 1-2 कॉल करून घेतो. तो बोलला, पण त्याचा चेहरा गंभीर होता. त्याचं हे बोलणं नेहमीसारखं नव्हतं. तिलाही ते जाणवलं, म्हणून तिनं त्याला थांबवलं. 1 मिनिट अर्जुन, काय झालं? तुम्ही चिडलाय का? अक्षू, प्लीज मला एवढे कॉल करून घेऊ दे. तो आताही तुटकपणे म्हणाला. अर्जुन, काय झालं? मला सांगणार आहात का? काय सांगू अक्षया, महत्त्वाचा कॉल मिस झालाय दुपारी. तुला वाटतं मी इथं ट्रिपवरती येऊन फोन कॉल घेतोय, पण मला हौस असेल का? काही कॉल इम्पॉर्टंट असतात आणि काही कामं ज्या त्यावेळी होणं गरजेचं असतं आणि म्हणून मला कॉल घ्यावे लागतात. पण तुला नाही समजणार, सोड, म्हणत तो गॅलरीमध्ये निघून गेला. अक्षयाला थोडं वाईट वाटलं. काय बोलणार होती ती? तिने सर हट्टाने त्याचा फोन बाजूला काढून घेतलेला दुपारी, पण ती त्याला समजून घेत नाहीये असं तर नव्हतं. आणि माझा हेतू वाईट नव्हता तो फोन घेण्यामागे. अर्जुन, तुम्हाला माहिती आहे, ती मनाशीच म्हणत होती. तरीही ते असे चिडलेत पाहून तिच्या मनाला थोडं लागलेलंच. ती शांत बसून राहिली, त्याच्या फोन कॉल होण्याची वाट पाहत. अंधारात गॅलरीमध्ये चालू असलेल्या फोनवरही त्याची नुसती चिडचिड चालू होती. एक क्षणाला तो त्याचा कॉल संपवून आत आला. तुला तयार हो म्हणालो होतो अक्षया, प्लीज जाऊन तयार हो, 15 मिनिटात निघतोय आपण. तो मनगटावरील घड्याळात पाहत सांगत होता आणि ती त्याच्याकडे आली.
सॉरी अर्जुन, माझं चुकलं. मला खरंच वाईट वाटतंय, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी पुढच्या वेळी काळजी घेईन. मी माझ्यामुळे या प्रकारे तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळा नाही येऊ देणार. ती थोडी तटस्थपणेच म्हणाली. त्यालाही ते जाणवलं. तसं नाही आहे अक्षया, मला असं म्हणायचं नाही आहे की त्यासाठी तू जबाबदार आहेस वगैरे, पण ते फोन मिस झाला आणि पुढं बाकी जे घडलं त्यामुळे जो मनस्ताप होतोय ना, तो तो काय सांगू. सोड ना. आय नो मी चिडचिड करायला नको आहे, पण माझी चिडचिड होते अगं. हे डोकं ठिकाणावर नाही आहे माझं. अर्जुन, प्लीज शांत व्हाल का? तुम्हाला असं चिडलेलं पाहायला मला नाही आवडत. आणि जर तुम्ही तयार नसाल तर आता नको जाऊयात आपण क्लबला वगैरे. मला काहीच हरकत नाही. नाही नाही अक्षया, मी प्रॉमिस केलं आहे तुला आणि आपण जाणार आहोत. हे सॉरी ना. अर्जुन, आपण गेलो तरी तिथं जाऊन तुमची चिडचिड होणार असेल तर जाऊन काय उपयोग. त्यापेक्षा नको जाऊया. माझं ऐका. अक्षू, आपलं ठरलंय, बोललोय ना मी. त्यात बदल होणार नाही आहे. जाऊन आवर पटकन. त्याचा आवाज पुन्हा वाढत होता. तशी ती काहीच न बोलता पटकन बॅगकडे गेली आणि तिचे कपडे घेऊन मुकाट्याने बाथरूममध्ये गेली. ती गेली तरीही त्याला उगाच वाईट वाटत होतं. तिच्यावर चिडायचं नव्हतं, पण तरीही सवयीने तो चिडून गेला होता आणि आता तिचीच वाट पाहत होता. काहीच वेळात ती तिचा शॉर्ट पार्टीवेअर ब्लॅक कलरचा ड्रेस घालून आली. अगदी नेहमीसारखी गोड दिसत होती. ती तयार होऊन आली हे त्याला समाधान देऊन गेलं होतं. तिच्याऐवजी स्नेहा तर कधीच तयार झाली नसती. हे असं झाल्यावर मी अक्षूला खूप गृहीत धरतोय का? नाही, ती खूप समजूतदार आहे आणि हे असं वागणं चूक आहे. मी असं नको वागायला तिच्यासोबत. मी तिचा मूड अगदी फ्रेश करेन तिथं गेल्यावर, तो मनाशी ठरवत होता. विचारातच त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती आरशासमोर उभी राहून किंचितचा मेकअप करत होती. त्याला सगळं कळत होतं, पण त्याची होणारी चिडचिड त्याला थांबवणं शक्य नव्हतं आणि तो अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होता. पण त्याला असं चिडलेलं पाहून तिलासुद्धा चांगलं वाटत नव्हतं. तिचंही त्याच्याकडे अधूनमधून लक्ष जात होतं. एवढ्यात त्याला पुन्हा एक कॉल येऊ लागला. तो उचलून तो बाहेर गॅलरीमध्ये गेला. तिचं आता आवरून झालेलं, पण तो कॉलवर होता. तिला माहिती होतं काय करायचंय. खरं तो चिडलाय तर ती त्याला असंच नव्हती ना सोडू शकत. आणि जर जायचंच आहे नाईट क्लबमध्ये तर अशा मूडमध्ये तिला ते नको होतं. ती एकदम काहीसा विचार करून तिथं असलेल्या सोफ्यावर चढली आणि त्याची आत येण्याची वाट पाहू लागली. आणि एवढ्यात तर तो आला आणि त्याचं लक्ष तिच्याकडे आलं. हे काय, तुझं झालं आवरून आणि मग तिथं वर का चढली आहेस? इकडे येतं का? ते मला जरा हाताला येत नाही आहे. ती उगाच वर पाहत बरेच म्हणाली. काय हवं आहे तुला आता? आणि वर काय आहे? तो न समजून सोफ्याकडे आला. ती उगाचच वर पाहत होती. तो आता अगदी समोर आलाय पाहून ती त्याच्याकडे पाहत राहिली. काय चाललंय तुझं अक्षू? तो विचारत होता. एवढ्यात त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून तिनं त्याला जवळ ओढतच घट्ट मिठी मारली. अक्षू, अगं काय? आय एम सॉरी. जर माझ्यामुळे तुमची चिडचिड होत असेल तर प्लीज तुम्ही शांत व्हा ना. मला नाही आवडत तुम्ही असे चिडलेले. अगं नाही. तो बाजूला व्हायचा प्रयत्न करत म्हणत होता, पण सोडेल ती अक्षया कुठली? एकही शब्द बोलला नाही आहात हा तुम्ही. शांत, एकदम चुप. लव्ह यू ना अर्जुन. त्याला आणखीन जवळ खेचत ती त्याला म्हणत त्याच्या पाठीवर हात फिरवत होती. तिचं अशा प्रकारे सोफ्यावर चढून अशी अनोखी मिठी मारणं, रागाने तरीही हक्काने असं म्हणणं आणि त्यातही तिचे ते 3 प्रेमाचे शब्द त्याला सुखावून गेले होते. आणि त्याच्याकडून ही आपोआपच तिच्या भोवतीची मिठी घट्ट झाली आणि मघाशी मनाची झालेली तगमग तो डोळे घट्ट मिठून तिच्या मिठीमध्ये शांत करू लागलेला. काही क्षण असाच गेला असेल. तो शांत झालाय असं समजून ती किंचित बाजूला झाली.
आर यू ओके नाव? तिनं पॅनिक नजरेने विचारलं, पण त्याच्या नजरेत आता वेगळेच भाव होते. असं इतक्या प्रेमाने कोणी शांत करणार असेल तर मजाले का कोणाची शांत न व्हायची? तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, तशी तिने खाली नजर झुकवली. आय स्वेअर अर्जुन, मला फक्त तुमचा टाईम हवा होता हो, ते सुद्धा आपण स्पेशल ट्रिपवर आहोत म्हणून. मी तुमचं वाईट करायचं म्हणून फोन देणार नाही असं करेन का मी? अरे यार, अगं मला माहिती आहे, माझी चिडचिड सवयीने होते, काम नीट नाही झालं की तुला तर माहिती आहे ना. पण पण तुम्ही तर माझ्यावर चिडला होतात मघाशी. हो, आता कोणावर तरी निघणार ना राग, तो तुझ्यावर निघाला, पण मी तुझ्यावर रागावलेलो नाही आहे. ओ गॉड, तुझी शपथ अक्षू, माझ्या इतक्या गोड बायकोवर मी चिडेन का कधी? असा नवरा मूर्खच म्हणावा लागेल की नाही? मग हे आत्ता सांगताय, मला किती वाईट वाटलं मघाशी, माहिती आहे? तिच्या डोळ्यात आता पाणी होतं. हे काय अक्षू, तू एक स्ट्रॉंग गर्ल आहेस, वेडेस का गं? त्याने तिचे डोळे पटकन पुसले आणि तिला पुन्हा जवळ घेतलं आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली. ते तिला थोपटतच. आय एम सॉरी बायको, आय लव्ह यू ना यार, तो तिला खडल करत म्हणाला. बट आय डोंट, ती बाजूला होत म्हणाली. बघ हा अक्षू, अगं चल ना, लेट होतोय अक्षू, चल चल चल. तिला उचलून खाली ठेवत तो घाईने तिला दरवाजाकडे नेत म्हणाला आणि दोघंही अखेर नाईट क्लबला जायला बाहेर पडले. त्या रात्री ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि अक्षया क्लबमध्ये पोहोचले होते. प्रकाशाचे रंगीबेरंगी खेळ, गडगडणाऱ्या संगीताच्या तालावर नाचणारे लोक आणि उत्साहाने भरलेलं वातावरण अक्षयाला भुरळ घालत होतं. ती त्याच्याकडे वळून उत्साहाने पाहू लागली, कारण गर्दी प्रचंड होती. अर्जुन, इट्स ऑसम. हो आय नो, पण माझ्यासोबत राहणार आहेस? त्यावर तिने होकारार्थी मान हलवली आणि तिला गर्दीतून सेफ ठेवण्याचा हर प्रयत्न तो करत होता. तिलाही ते आवडत होतं. एक क्षणाला आत आल्यावर म्युझिकचा आवाज वाढलेला. गाणं जोरात वाजत होतं. कलड जावे सारी रात नींद न आवे, मैनू बड़ा तड़पावे, दिल चैन कहीं ना पावे पावे पावे. त्याच्यासोबत ती डान्स करत होती आणि तिचं ते एन्जॉय करणं पाहून तोही तिच्यासोबत पहिल्यांदा थिरकत होता. मैं बावली हूँ तेरी, तू जान है ना मेरी, बस प्यार ही है मांगा, किस बात की है देरी. आणि बाजूला डान्स करत असलेली काही टुकार मुलं तिला पाहत होती, जणू कधी मुलगी पाहिली नसेल. अर्जुनला लक्षात आलं तसा तो ती त्यांना दिसणार नाही असा डान्स करत तिला प्रोटेक्ट करू लागला. दोघंही एकापाठोपाठ लागलेली गाणी एन्जॉय करत होते, गाण्याच्या तालावर थिरकत होते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यालाही आनंद देऊन जात होता. एवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट होऊ लागला. आधी त्याने दुर्लक्ष केलं आणि फोन वाजू दिला, पण पुन्हा त्याला आठवलं क्लायंट जमल्यास आज खास त्यांच्यासाठी क्लबला येणार होता. कॉल पुन्हा येऊ लागला पाहून त्याला राहावलं नाही आणि पॉकेटमधून त्याने फोन काढला आणि कोणाचा कॉल येतोय पाहतो तर क्लायंटचाच कॉल होता. अक्षू, एकच मिनिट, थोडं बाहेर येतेस का? दुपारच्या तर क्लायंटचा कॉल येतोय. काय हो अर्जुन, तुम्ही जा, मी नाही येणार. अगं इथं इतका गोंगाट ऐकू नाही येणार मला. मग तुम्ही जा ना, मी आहे इथं. अक्षू ऐक ना, ती मुलं चांगली नाही आहेत इथं, तो तिला सांगत होता आणि तीही काहीतरी बोलत होती. दोघंही बोलण्याचा प्रयत्न करत होते त्या गोंगाटात, पण दोघं काय बोलतायत एकमेकांशी ते एकमेकांनाही नीटसं कळत नव्हतं. त्याने एक क्षणाला फोन उचलला आणि मोबाईल अगदी कानाजवळ पकडत क्लायंट काय म्हणतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. हां हॅलो मिस्टर सोमाचाय. हां हॅलो मिस्टर अर्जुन, आय एम हिअर विथ माय वाईफ, कॅन यू कम आउटसाइड? ओ शुअर, जस्ट गिव्ह मी 5 minutes, आय विल बी देअर.
तो म्हणाला आणि तसाच अक्षयाचा हात पकडून भलत्याच मुलीचा हात पकडत तो बाहेर निघाला. त्याचं लक्षच नव्हतं आणि त्यावेळेत अक्षू त्या गर्दीसोबत अगदी आत गेली होती आणि अर्जुन भलत्याच कोणाचा हात पकडून बाहेर निघालेला. हे मॅन, व्हॉट आर यू डुईंग? कोणीतरी मुलगी त्याचा हात झटकत म्हणाली तेव्हा कुठं त्याच्या लक्षात आलं. आय एम सॉरी, आय थॉट यू आर माय वाईफ, आय मीन. ओ माय गॉड. काहीच न बोलता आता मात्र तो आल्या पावली पुन्हा आत आला. तो गर्दीतून कशीबशी वाट काढत वेगाने आत निघालेला. पण मगाची ती मुलं आणि ती गर्दी आणि तो गाण्याचा गोंगाट त्याला क्षणभर सुचायचं बंदच झालेलं अक्षूच्या विचाराने. तिला काही झालं तर या विचाराने आता बस त्याला घाम फुटायचाच बाकी होता. एक क्षणाला आपण इथं का आलो असं वाटून गेलं होतं, पण खरं तर इथं येण्याची ऑफर ही क्लायंटनेच दिली होती. तो आता बऱ्यापैकी आत आलेला, पण अक्षू इतक्या गर्दीत दिसणार कशी होती? हृदय तर असं जोराने धावू लागलेलं की बस. त्याची नजर वेड्यासारखी सगळीकडे फिरत होती आणि ती कुठं दिसते का याचा शोध घेत होती. एवढ्यात त्याचा मोबाईल पुन्हा व्हायब्रेट होऊ लागला, पण आता त्याने फोनकडे दुर्लक्षच केलं आणि तो तिला शोधत राहिला, कारण ती भेटल्याशिवाय त्याच्या जीवात जीव येणं अशक्यच होतं. आजचा भाग इथं संपलेला आहे. बापरे, अर्जुनच्या त्या फोन कॉलमुळे अक्षयाची आणि त्याची एवढ्या मोठ्या क्लबमध्ये ताटातूट झाली आहे. आता ती त्याला भेटेल तर ना, आणि भेटेल तर कशा अवस्थेत? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत राहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.